दिवस तिसरा भावांना आम्ही एकदम उठलो वगैरे सगळ्यांनी आवरला असून बाकी काही काही जण एकदम आहे. हा तर ती वायाला टाकली. दिवस दुसरा भावांना तर आमचं आवरून येऊन झालं सगळे आता खायला बसले. बाकी काही चकल्या भत्ता बरोबर आहे. खाली तुम्ही दोघं झोपा आणि दिवसा मी खाली आहे आणि या अरे लुंगी घालण्याचे परिणाम. सगळी आमची गँग तयार झाली भाऊ. सगळ्यांनी लुंगी बिंगी घातली. आता दाखवतो बघा. एक लुंगी, दुसरी, तिसरी, अर्धी लुंगी अर्धी पॅन्ट. हा 1 2 3 4 सगळ्यांनी आवरले भाऊ एकदम पद्धतशीर. लुंगी विंगी एकदम ओके मॅ थँक्यू. सगळे आवरले. गाण्याची आवरलाय. कोणी आवडतोय बाबल्या आलाय. काय करतोय भाऊ तू? काढ काढ हवा काढ. चला 4 व्हीलर बाहेर घ्या. हे दोघांचे चालू झालं फोटोशूट. हा आता निघालो आम्ही. कशात फोटो काढायला फिरायला चाललोय. फोटो काढायला कशाच लुंगी विंगी घातली आहे. बबल्याने घातली. एसटी घातली आहे. सोन्याची अर्धी लुंगी पेंडिंग आहे. गाडीने घातली आहे. शूज बोलून द्या. असंच रूमच्या बाहेर आल्या आम्हाला गार्डन मध्ये परिया दिसल्या. परियामधनं पुढं आलो. अरे माणूस राहिला रे एकटा. चला येतोय ना लॉकडाऊन नंतर. आपले महाराष्ट्रातले लोक जॉबला आहे. 14 वर्ष झाले. म्हणजे दगड बरोबर त्याच्या पुढे जाते का? नाही पायाचे तळ पायात डायरेक्ट. अच्छा झालं दोघांचं. चला बाहेर. आमचा 8 फुट्या ब्लॉक. आरामची गरज आहे लुंगी चाय टी 7 भाऊ 7 चहा दे मस्त. नाही ठीक आहे ओके बोला काय. शुगर आपलं रेग्युलर कम नाही रेग्युलर. चहा घ्यायला थांबली आम्ही. चहा वगैरे घ्यायला तुला ते हे घ्यायचं ना शुभ्राला तो मीच मार भिकाऱ्याचा पैसाच नव्हते तर मोबाईलात कशाला घातला. नाही सांगत गाडीला माझ होता. नाद केला वाया नाही गेला. तू बोल सोन्या काहीतरी. आता तुला जाब देऊ राहिला तुला. हा लग्नाला उचलून घ्यायचं एवढं लक्षात ठेव. भाऊ काय रे भाऊ लग्नाला उचलून घ्यायचं एवढं लक्षात. तू हलक्यात घेतो का आमचा सोन्या? पाय बारा होऊ दे मग बघतो. दर्शन घेईल कळलं ना. नंतर मी बघतो मग मारून घेतो मग चाय गरम टे बस ना ए वो चेस रे भाऊ चेस सगळ्यांना चेस. अहो असं ऊन लागू राहिलं पद्धतशीर. काय सांगू डायरेक्ट नापाशी येऊ राहिलं सगळं. खतरनाक. तो नाना तर वाईट दाखतोय आमचा. आणि आमचे नवीन 2 ब्लॉगर आहे. लुंगी ब्लॉगर. आणा भाई न्यूज चॅनलचं नाव लुंगी ब्लॉगर. आणि लुंगी ब्लॉगर भावी ब्लॉगर हे फोटो देऊन राहिले. यांना आधीच सांगितलंय. यांना जास्त गर्व. आता जसं आम्ही इथं पोहोचलो जिथं आपल्या बालाजींचं वगैरे तिथं मूर्ती वगैरे खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तिथं फोटो वगैरे छान निघतात. कारण रस्त्याच्या एक्झॅक्ट मध्येच आहे. आणि या साईडला वगैरे या साईडला रूम आहे आपली. आणि हे मध्ये फाउंटेन्स वगैरे केले.
मस्त वाटतं एकदम क्वालिटी वाटतं दिसायला खूप चांगलं वाटतं उन्हामुळे खूप गरम खूप राहिलं मारण्यात असं उन्हामुळे. हे तुम्हाला इथं भेटून जातील, यांच्याकडून ट्रिप करून घ्या. आमची झाली तर आता आम्ही चाललोय परत खाली मंदिराकडे बरोबर तिथं बघूया. तर एवढं बाहेर ऊन आहे, फोन पण तापला, फोन लॉक झालता. तसं आम्ही मार्केटमध्ये आलो, रात्री पाहिलं असेल काहीच गर्दी नव्हती. इथं चरलो होतो आम्ही. आमचा सोनू नाना खूप मेहनत करत करत बाकी एकदम भारी. आता आम्ही मार्केटमध्ये आलो, इथं कंटिन्यू कीर्तन वगैरे चालू राहतं. कंटिन्यू बघशाल ना तर कंटिन्यू कीर्तन राहतं. म्हणजे मी कालपासून तर कंटिन्यू चालूच आहे. थांबलो वगैरे. आता आपण परत मंदिरापाशी आलो. हे आपलं तिरुपती बालाजींचं मंदिर. तिकडे एंट्री नाही आहे, त्या साईडला नाही आहे पण या साईडला आहे. सोनू नाना चल भाऊ मोर मोर. हे खूप सुंदर आहे, हे भारी इथले. गोप्रो वगैरे लावलाय. आपला सोनू नानाचे बिचाराचे हाल चालू आहे. ठीक आहे आला, हे महत्वाचं भाऊ. मग टाइमलाईन लावून दिला होता एक्झॅक्ट मंदिराच्या समोर. बाकी काय माहित नाही, कोण कार्यकर्ते भेटले आपल्या इकडचे बोल राहिले. चाललंय डिस्कशन, फोटो बिटो सगळं काढून झालं सगळं. चपला अशा तापल्या डायरेक्ट एकदम कडक, काहीच बोलायचं काम नाही. खतरनाक ऊन आहे बाबा बाबा बाबा, काहीच बोलायचं नाही. सोन्या एकदा तिकडे राहिला. आता प्रगती झाली. अच्छा आम्ही छोटे मोठे बघत नाही, फोनवर न गोप्रोवर आलोय. उधारीच्या कॅमेऱ्यावर प्रगती आता आम्ही चाललो आहे खाली पद्मावतीला. पद्मावतीला चाललोय, एकदम भारी. अहो एवढं ऊन लागू राहिलं, डायरेक्ट लुंगी सोडून बांधून घेतली काही डोक्यावर. काही घेण देण नाही. सोन्या मी चाललोय. हा भाऊ एवढा तापला, एवढं बाहेर डायरेक्ट लुंगी सोडली, काही घालून घेतली. सोन्या मी चाललोय. बाकी शॉपिंगला चालली गॅंग, काय जमून नाही राहिलं कोणाचं काय. तर आमची अजून भाऊ प्रगती झाली एकदम खतरनाक. कसं आहे मग आम्ही पक्के मराठी माणसं आहे, त्याच्यामुळे आम्ही बालाजीला येऊन आपली संस्था सोडायची नाही. वरचं भले डोकं उघड आहे पण खालचं पॅक. इकडं पॅक आहे, इकडं पॅक आहे. हा नाही इकडं उघड आहे. हा तिकडं रे, इकडं पॅक. इकडं आम्ही मार्केट बिरो आहे ना. मार्केटमध्ये खूप काही आहे इथं बघण्यासारखं. हा फक्त हात नाही लावायचा फक्त वस्तूला. डायरेक्ट गळ्यात मारता हात लावल्यावर. लांबनच आधीच प्राईस वगैरे विचारायची. हा गोविंदा मार्केट आहे. सोन नाना आमचा इथं बसेल वैतागून. लाईट नाश्ता करून घेऊ. आहे का? आहे नाही. सोने आमचा काय दिसून राहिलं, एकदम क्वालिटी दिसून राहिलं सोने. चल आला का? मग जाऊन सगळं बॅग वगैरे कुठं बसवायचं फक्त इथनं वरती इथंच गाडी लागते समोर. हे काय नाही रे, जवळच चाल या. आता इथूनच आहे ना, इथून पण आहे, त्याच्या मागं रोड आहे त्याच्या. तर निघतो आता आम्ही बालाजीवरून. आता आम्ही चाललोय खाली तिरुपतीला, पद्मावतीला. तिरुमलला रे, तिरुमलला रे, खाली तिरुपती. खाली वर जायचं. चलो खूप मजा आली, खूप एन्जॉय पण केला. आता निघतोय, संध्याकाळची ट्रेन पण आहे आणि आता चेकआउट करतोय.
रूम चेक नहीं नहीं सब निकाल लिया निकाले ना। जी जी एंट्रेंस में ऑफिस है, मेन गेट में, उधर जाने को फोटो स्कैन करना। हाँ, ओके आपका पैसा रिटर्न आता। आदमी कौन स्पॉट आदमी? हाँ मैं ही हूँ बिल